पहलगामच्या हल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याला फ्री हँड दिलाय। वेळ आणि टार्गेट स्वतः सैन्याने निश्चित करावं असं मोदींनी म्हटलंय। पाहुयात TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद आणि पाकिस्तानी आकांक्षा खात्म्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला फ्री हँड दिलाय। सैन्याला पूर्ण सूट असल्याचं मोदींनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना सांगितलंय। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 7 दिवसात मोदींनी दुसऱ्यांदा अशी बैठक घेतली आहे, ज्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि तीनही दलाचे प्रमुख उपस्थित होते। ज्यात मोदींनी सैन्याला पूर्णपणे सूट असल्याचं म्हटलंय। वेळ आणि टार्गेट देखील सैन्याने निश्चित करावं असं मोदींनी सांगितलंय। हल्ला कसा करायचा ते ऑपरेशन सैन्याने निश्चित करावं। दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणं हा राष्ट्रीय संकल्प असल्याचं मोदी यांनी म्हटलंय। दहशतवाद्यांना करारात जवाब मिळणार। भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता पुढची कारवाई कशी करायची, कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचं याचा निर्णय तिन्ही दलाचे प्रमुख घेतील। पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांना पोचणारे पाकिस्तानी आका यांचा कायमचा काटा काढण्यासाठी मोदींकडून बैठका सुरू आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसनं एक ट्विट करत मोदींना डिवचलंय। मोदींच्या पोशाखाप्रमाणेच एका व्यक्तीचं चित्र या फोटोमध्ये असून त्यावर शीर नाही आणि त्यावर गायब असं लिहिलंय। त्यामुळे भाजपनं आता काँग्रेसची सर तन से जुदा ही पाकिस्तानी विचारधारा असल्याची टीका केली आहे। आप देखिए इस तस्वीर में क्या प्रतिबिंबित है। ये शरीर है, सर नहीं है। सर तन से जुदा आज लश्करे पाकिस्तान कांग्रेस की विचारधारा आधारशिला उनका चरित्र बन गई है। राहुल गांधी के कहने पे ऐसे पोस्ट किए जाते हैं जो पूरे देश को शर्मसार तो करते ही हैं, लेकिन पीड़ा देते हैं। ये यातून सामरिक अर्थ हाच निघतो की आमचा सरकारचा सुद्धा राजकीय नेतृत्वाचा आर्म्ड फोर्सेसच्या क्षमतेवर पूर्णतः विश्वास आहे आणि जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे त्या अनुषंगाने कशा प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स त्यांनी अडॉप्ट करावेत यामध्ये सरकार ढवळाढवळ करणार नाही असा स्पष्ट मेसेज नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे। पहलगामच्या हल्ल्यावरून काँग्रेसनं सुरक्षेवरून घेरण्यास सुरुवात केली आहे, पण त्यासाठी शीर नसलेला फोटो ट्विट करत काँग्रेसनं सेल्फ गोल केल्याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।